भाई काल उमेदवारी अर्ज दाखल केलाय, माहोल तर फार मोठा पाहायला मिळाला. कसे सज्ज आहेत निवडणुकीत? केवळ माहोल नाही, ही वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती आहे. कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे सर्वच आणि त्यांच्यावर मतदारसुद्धा यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊतांनाच निवडून देण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो सुद्धा किमान 2.5 लाखाच्या मताधिक्याने. त्यामुळे कालचा जो माहोल आहे उत्स्फूर्त असा तयार झालेला तो आनंदोत्सव होता आणि नक्कीच पूर्ण मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत हा माहोल कायम राहील. महायुतीच्या ठाणे असतील, नाशिक आणि तुमचे वीर म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी या जागा अजून जाहीर होत नाहीये. काय बोलणार त्याच्यावर मी प्रत्येक वेळेला. आणि आता एकनाथ शिंदेना आठवत असेल की शिवसेना सोडल्यानंतर काय आपली अवस्था होते ती. काल तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही जी सभा घेतली त्याच्यावर निलेश राणेने असं म्हटलंय की 1200 जणांची सभा म्हणजे महातीर्थावरची दादरची सभा. असल्या फडतूस आरोपांना आणि फडतूस माणसाच्या फडतूस आरोपांना मी कधी उत्तर देत नाही. भाई एबीपी आणि सीओटरचा एक सर्वे आला आहे, त्या सर्वेमध्ये जी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे त्यात तुमचा थोडंसं पिछाडीवर दाखवलं जातं आहे. काय बघता ह्या अशा मीडियाचे जे सर्वे येतात ते कसे असतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे. ज्या पक्षाचा उमेदवारच नाही आहे अद्याप त्या पक्षाचा तुम्ही प्लस दाखवताय याच्यातूनच कळतं की सर्वे कोणत्या बेसवर तयार केला गेलेला आहे. तो एकनाथ खडसेंना भाजपमध्ये जाणार हे म्हटल्यानंतर त्यांना अमेरिकेतून धमकी आलेली आहे. मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं आहे. धन्यवाद. यस, धन्यवाद. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतोय. निलेश राणे एक आरोप केलाय लांजाच्या असल्या फाडतूस आरोपाला मी उत्तर दिलेलं आहे. आमच्या रवींद्र डोळसने पण उत्तर दिलेलं आहे. हा इथे सिंधुदुर्गमध्ये टक्केवारीवर जगणारा निलेश राणे माझ्यावर एक पैशाचा आरोप असेल तर तुझ्या पूर्ण यंत्रणेला शोधून काढून दाखव, नाही तर तोंड काळं कर. एमआयएमने पाठिंबा दिलाय वंचितला. काय हरकत नाही दिला तरी. यस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.